वेलकम टू WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमी. इयत्ता 8वी विषय गणित. आपला जो चॅप्टर चालू होता 4 नंबरचा अल्टिट्यूड अँड मीडियन्स ऑफ ट्रायंगल, त्याच्यामध्ये आपला प्रॅक्टिस सेट राहिलेला आहे, तो आज आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.1. तर प्रॅक्टिस सेट 4.1 हा जो आहे त्याच्यामधला जो पहिला प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, एक फिगर दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अल्टिट्यूड आणि मीडियन हे विचारलेलं आहे. इन ट्रायंगल LMN डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड अँड डॅश डॅश इज अ मीडियन. गिव द नेम्स ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आपल्याला आकृती जी दिलेली आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि दिलेले जे प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही आधी आकृतीचं काय करून घ्या, निरीक्षण करून घ्या, ऑब्झर्वेशन करा आणि मग काय करा, हे उत्तर लिहा. तर आपण जर आकृती पाहिली तर आपल्याला असं लक्षात येते की हा जो त्रिकोण दिलेला आहे ट्रायंगल LMN, ठीक आहे. तर या ठिकाणी L नाव द्या, LMN ट्रायंगल LMN यामध्ये. तर पहिलं काय विचारले, डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड. आपण पाहिले अल्टिट्यूड कशाला म्हणायचे, ठीक आहे. मग अल्टिट्यूड कोणता असणार आहे या ठिकाणी, ठीक आहे. जे व्हर्टेक्स आहेत आपले ट्रायंगलचे, जे व्हर्टेक्स आहेत LMN, यामधून आपण काय करतो, समोरच्या बाजूला काय करतो, परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ करतो आणि त्यालाच आपण काय करतो, अल्टिट्यूड असे म्हणतो. अँड मीडियनची पण आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. तर मीडियनमध्ये जो व्हर्टेक्स आहे त्यामधून समोरच्या बाजूवर जेव्हा तुमचा जो पाया आहे त्याचे 2 भागामध्ये विभाजन झालेलं असतं तेव्हा ती काय असते, त्याची मध्यगा असते, मीडियन असते. तर मग आपल्याला या प्रश्नांचं उत्तर सांगायचं आहे की त्रिकोण LMN मध्ये डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड, बरोबर. डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड अँड डॅश डॅश इज अ मीडियन. तर पहिला जो प्रश्न आहे अल्टिट्यूडचा आहे. जी अल्टिट्यूड असते त्याचं आन्सर काय येणार आहे आणि मीडियनचा आन्सर काय येणार आहे. आपण डेफिनेशन दोघांचीही पाहिलेली आहे, दोघांमध्ये आपल्याला फरक समजला पाहिजे. त्यामुळे तुम्ही थोडासा काय करायचं आहे, या ठिकाणी विचार करायचा आहे आणि मग मला याचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचं आहे, ठीक आहे. मग उत्तर बरोबर आहे की चूक आहे ते आपण काय करूया, इथं समजून घेऊया. आणि चुकीचं येत असेल तर आपल्याला इथं काय समजून घ्यायचं आहे, अल्टिट्यूड आणि मीडियन मधला फरक समजून घ्यायचा आहे. ते त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. आता LX हा जो आहे तो तुमचा ट्रायंगल LMNचा काय आहे, अल्टिट्यूड आहे, ठीक आहे. कारण या ठिकाणी तुमचा काय होतोय, 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय, ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात LX सेगमेंट, LX इज अन अल्टिट्यूड. या ठिकाणी लिहा सेगमेंट LX इज अन अल्टिट्यूड. आता मीडियनचा प्रश्न आहे आपल्याला. तर मीडियन म्हणजे कोणती येणार, मग राहिलेली काय येणार आहे तुमची, मीडियन येणार आहे. LX इज अन अल्टिट्यूड अँड LY इज अ मीडियन. LY काय आहे तुमची, मीडियन, ठीक आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आकृती आहे, तुम्हाला आकृतीचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची. पहिलं आपल्याला विचारलं होतं अल्टिट्यूड, दुसरं विचारलं होतं मीडियन आणि तिसरं विचारलं होतं कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता आपल्याला आकृतीत दिसतंय ही बाजू आणि ही बाजू ही काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे, म्हणून आपण काय लिहिणार आहोत, सेगमेंट LM कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणती येणार, ही LN. तर या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर असं लिहिता येईल. या ठिकाणी एकरूप बाजू कोणती आहे, तर आपल्याला ऑब्झर्वेशननी त्याचं उत्तर लिहिता येणार आहे. तर सेगमेंट LM कॉन्ग्रुएंट सेगमेंट LN, ठीक आहे. अल्टिट्यूड कोणता आहे, सेगमेंट LX अँड मीडियन इज सेगमेंट LY, ठीक आहे.
इथपर्यंत सर्वांना समजलं? तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं जे उत्तर आहे आणि हे जे उत्तर आहे बरोबर आहे की नाही? जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर हे तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, तर मग तुम्ही अशा पद्धतीने जर परीक्षेला प्रश्न आला तर आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायची आहे. सोपी प्रश्न असतात परंतु तुमचा काय होतो, गोंधळ होतो, म्हणून उत्तर चुकतात. तर आपल्याला चुका टाळायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करायचं आहे, सराव करायचा आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. आता पुढचा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, ड्रॉ अन ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR, ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड, नेम द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ॲज O. आपण पाहिले की पॉइंट ऑफ कॉन्करन्स त्याला आपण काय म्हणतो, O. लेटर O ने आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स दाखवतो. आता आपल्याला या ठिकाणी कोणता अँगल काढायला सांगितलाय, ॲक्यूट अँगल. बरोबर, या ठिकाणी तुम्हाला ही आकृती दिसते का सर्वांना? ही कोणती आहे, ॲक्यूट अँगलची आकृती आहे. अशीच आकृती आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स काय करायचा आहे, आपल्याला दाखवायचा आहे. काय दाखवायचं आहे, O दाखवायचं आहे. ठीक आहे, तर ही आकृती आपण काय करूया, तुमचं वहीचं जे पेज आहे ते असं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये रेषा असतात. तर तुम्ही काय करायचं आहे, वही काढायची आहे आणि वहीमध्ये काय करायचं आहे, माझ्यासोबत आकृती काढायची आहे. प्रथम आपण काय करूया, ॲक्यूट अँगल PQR काढूया. ठीक आहे, ॲक्यूट अँगल PQR. तर या ठिकाणी आपण काय काढूया, ॲक्यूट अँगल PQR काढूया. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करूया, ॲक्यूट अँगल काढूया आणि त्याला नाव देऊया PQ आणि R. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलंय. PQR हा तुम्ही वहीमध्ये एक अँगल काढून घ्यायचा आणि तो कसा असला पाहिजे, ॲक्यूट अँगल असला पाहिजे. ॲक्यूट मीन्स माहिती ना तुम्हाला सर्वांना, ॲक्यूट म्हणजे काय, की ज्याचं माप किती असलं पाहिजे, 90 अंशापेक्षा कमी असलं पाहिजे असा अँगल आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय करूया, पुढं काय विचारलंय आपल्याला, ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड. अल्टिट्यूड विचारलेलं आहे. आता अल्टिट्यूड काढायचे आपल्याला. तुम्ही सर्व आधी शिकलेला आहात अल्टिट्यूड कसं काढायचं. पट्टी घ्या किंवा सेट स्क्वेअरचा वापर करून तुम्ही काय करा, याचं अल्टिट्यूड काढून घ्या. माझ्यासोबत कृती करा म्हणजे तुमच्या काय होईल, व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, पट्टीचा देखील वापर करू शकता, सेट स्क्वेअरचा पण वापर करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा, त्याचे सगळे अल्टिट्यूड्स ड्रॉ करा. प्रत्येक व्हर्टेक्स मधून आपण काय करतो, समोरच्या बाजूवर परपेंडिक्युलर ड्रॉ काढतो आणि त्याचा जो पॉइंट आहे त्याला आपण काय नाव द्यायचं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही काय करा, एक ॲक्यूट अँगल काढून घ्या आणि त्याचे सगळे काय करा, हे काढा, काय म्हणतात त्याला, अल्टिट्यूड. बरोबर, अल्टिट्यूड काढा. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही प्रत्येक जो तुमचा या ठिकाणी पॉइंट येणार आहे त्याला नाव देऊन घ्या, L, M आणि N. आणि हा जो तुमचा सेंटर येणार आहे त्याला तुम्ही काय नाव देणार आहात, O हे नाव देणार आहात. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलंय का? आकृती खूप सोपी आहे. तुम्हाला काय करायचंय, कोणत्याही मापाचा एक काय करायचा आहे, ॲक्यूट अँगल काढायचा आहे आणि त्याला नाव द्यायचंय PQR आणि त्याच्या काय करायच्यात, ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड, नेम द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ॲज O. आणि त्याचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला काय नाव द्यायचंय, O हे नाव द्यायचं आहे. ठीक आहे, हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे ॲप्ट्यूस अँगलचा. ड्रॉ अँड ॲप्ट्यूस अँगल ट्रायंगल STV, ड्रॉ इट्स मीडियन अँड शो द सेंट्रॉइड. आता याच्यामध्ये आपल्याला सेंट्रॉइड शो करायला लावलेला आहे. बरोबर, सेंट्रॉइड दाखवायचा आहे. कॉन्करन्स म्हणलंय का, नाही.
सेंट्रॉइड दाखवायचा आहे, तर याच्यामध्ये आपल्याला त्याच्या ड्रॉ इट्स मीडियन, ऑल म्हणलंय का, नाही म्हणलंय, ड्रॉ इट्स मीडियन अँड शो द सेंट्रॉइड. कोणत्याही आपण दोन जर आपण मीडियन्स काढल्या, मध्यगा काढल्या, तर आपण त्याचा काय दाखवू शकतो, सेंट्रॉइड दाखवू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी आकृती जी तुम्हाला दिसते आहे तशीच आकृती आपण काढणार आहोत. तर सर्वांनी माझ्याबरोबर काय करायची आहे, कृती करायची आहे. प्रथम काय करा, एक ॲप्टूस अँगल काढून घ्या पट्टीच्या साह्याने. तर या ठिकाणी आपण काय करूया, एक ॲप्टूस अँगल काढून घेऊया. तर या ठिकाणी ना आकृती काढत असताना तुम्ही व्यवस्थित काय करा, पट्टीचा नाही तर सेट स्क्वेअरचा वापर करा. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने काय करूया, आपण आकृती काढूया. माझ्याबरोबर कृती करा, म्हणजे काय होईल, तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही दोन काय काढू शकता, याच्या मध्यगा काढू शकता. तर ही आकृती जरा मोठी होते, तर आपण काय करूया, थोडीशी व्यवस्थित करून घेऊया. तुम्ही तोपर्यंत तुमच्या वहीमध्ये काढून घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आकृती काढून घ्या. तुमची सर्वात आधी झाली असणारी, बरोबर ना. इथं व्यवस्थित रेषा मारून घ्या. तर आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे की मीडियन्स काढायची, आपल्याला काय काढायची, मीडियन काढायची. ठीक आहे. मग मीडियन काढत असताना आपण आधी याला नाव देऊया. आपल्याला काय नाव द्यायला सांगितलंय, STV. जर तुम्हाला असं वाटलं की आपण काढलेला अँगल बरोबर आहे का नाही, तर तुम्ही कोन मापकाच्या सहाय्याने काय करू शकता, तो चेक करू शकता. ठीक आहे. असं कोन मापक घ्या, सेंटरला ठेवा हे, आणि या ठिकाणी चेक करा. ठीक आहे. हा जो तुमचा आहे 90 अंशाचा आहे, म्हणजे आपण बरोबर 90च्या पुढे तुमचा काय घेतलेला आहे, अँगल घेतलेला आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या की हा जो अँगल आहे तो कसा आहे, ॲप्टूस अँगल आहे. ज्याचं जे माप आहे, ज्याचं जे मेजरमेंट आहे ते किती असणार आहे, 90 डिग्रीपेक्षा जास्त असणार आहे. 180 डिग्रीपेक्षा कसं असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही असं चेकआउट पण करू शकता. तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे, त्याच्या मीडियन्स. आता मीडियन्स काढायच्या आपण घेऊया. मीडियन्ससाठी काय करूया, आपण सेट स्क्वेअर घेऊया. ठीक आहे. सेट स्क्वेअर घेऊया. तर याच्यामध्ये हा जो सेट स्क्वेअर आहे तुमच्या कंपास पेटीमध्ये आहे आणि तो छोटा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही पट्टी घ्या, सेट स्क्वेअर घ्या, परंतु पॉइंट आपले बरोबर आले पाहिजे. किंवा आपण काय करू शकतो, कंपासच्या साह्याने सुद्धा हे काय करू शकतो, काढू शकतो, जेणेकरून काय होईल, तुमचं आन्सर बरोबर येणार आहे. याला नाव द्या B. हा जो पॉइंट आहे, आपण हा जो पॉइंट टाकलेला आहे त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, या ठिकाणी B नाव दिलेलं आहे. आणि तो कोणत्या बेसवर आहे, बेस SV. आता आपल्याला दुसरा पॉइंट काढायचा आहे, मीडियन काढायची आहे. ठीक आहे. तर आपण पुन्हा पट्टी घेऊया आणि वर्टेक्स V मधून जी अपोजिट साइड आहे ST, तिथे आपण काय काढूया, मीडियन ड्रॉ करूया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ही मीडियन काढून घेतलेली आहे. आता तिसरी जी आहे ती आपण ड्रॉ करून पाहूया. आपल्याला काय पाहिजे, सेंट्रॉइड. बरोबर, सेंट्रॉइड पाहिजे आपल्याला. आपलं जे उत्तर आहे ते काय आलं पाहिजे, बरोबर आलं पाहिजे.
तर अशा पद्धतीने आपण तिन्ही मीडियन्स काय केलेल्या आहे, काढून घेतलेल्या आहे. तर याच्यामध्ये मीडियन्समुळं काय होणार आहे, तो जो पाया आहे, तो जो बेस आहे, तो काय होणार आहे, त्याचं 2 भागामध्ये विभाजन होणार आहे. देअर आर 2 पार्ट्स इन 1 पार्ट्स, म्हणजे एका भागाचं 2 भागात विभाजन होते, म्हणजे ती काय, त्याची मध्यगा आहे, मिड पॉइंट आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही ते व्यवस्थित दाखवू शकता. बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी घेतलेला आहे तुमचा सेंट्रॉइड ओ दाखवायचा आहे आपल्याला, आणि इथं तुमचा पॉइंट येणार आहे सी. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं होतं शो द सेंट्रॉइड. सेंट्रॉइड काय आहे तुमचा, ओ आहे, आणि यामध्ये तुम्ही ही आकृती अशा पद्धतीने काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. सर्वांनी आकृती पाहून घ्या. तुमची ही आकृती अशीच आली आहे का, तर मेजरमेंट थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, परंतु आकृतीची जो शेप आहे तो असाच पाहिजे, कारण आपल्याला विचारलेलं आहे ॲप्ट्यूस अँगल. ॲप्ट्यूस अँगल या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर हे आपण अजून एका पद्धतीने काढू शकतो. पहा, त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, मीडियन काढायची. बरोबर, मीडियन्स काढायची. मग आपण काय करूया, मीडियन्स काढून पाहूया पुढच्या पेजवर. ठीक आहे, मीडियन्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. ठीक आहे, हे 3 प्रश्नाच्या नंतर हा प्रश्नामधला जो तिसरा प्रश्न आहे, तर मीडियन्स काढायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, कंपासच्या साहाय्याने तिन्ही बाजूंचा काय काढावं लागेल, मध्य म्हणजे दुभाजक काढावं लागेल थोडक्यात बाजूचा, किंवा आपण जसा बायसेक्टर काढलेला आहे तशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, दुसरी पद्धतीने तो दुभाजक काढावा लागेल प्रत्येक बाजूचा, आणि तो काय करून घ्यावा लागेल, रेषेने जोडून घ्यावा लागेल. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, सेंट्रॉइड मिळणार आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करा, आकृती काढून पहा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूया. तर 5 नंबरचा जो तुमचा प्रश्न आहे तो एकदा वाचून पहा, कशा पद्धतीची आकृती आपल्याला काढायची आहे. पहा सर्वांनी प्रश्न. त्रिकोण आपल्याला काढायचा आहे XYZ. काय काय काढायचं आहे आपल्याला, त्याच्या मीडियन्स काढायच्या आहेत, आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स पण काढायचा आहे. तर आपल्याला राईट अँगल काढायचा आहे. कोणता अँगल काढायचा आहे, राईट अँगल काढायचा आहे. प्रथम आपण काय करूया, राईट अँगल काढून घेऊया. ठीक आहे, पट्टी घ्या, माझ्याबरोबर कृती करा सर्वांनी. छोटासाच आकृती काढायची, कारण तुमची वही कशी असते, छोटी असते. छोटीशी आकृती काढा. आता आपल्याला राईट अँगल काढायचं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे राईट अँगल म्हणजे किती, 90 डिग्री. तर याच्यामध्ये आपल्याला राईट अँगल काढून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलं, एक राईट अँगल काढून घेतला. आता पुढे काय सांगितलं, त्याला नाव द्या X, Y आणि Z. ठीक आहे, आता पुढे काय करायला लागेल आपल्याला, ड्रॉ इट्स मीडियन्स. आपल्याला त्याच्या काय काढायच्या आहे, मीडियन्स ड्रॉ करायच्या आहेत. मग प्रथम आपण काय करणार आहोत, एल्टिट्यूड्स काढून घेऊ सगळ्यांच्या. ठीक आहे, आणि मग काय काढू, त्याच्या मीडियन्स काढूया. ठीक आहे, मग आधी काय करूया, आपण त्याच्या अल्टिट्यूड्स काढूया आणि मीडियन पण काढूया, दोन्ही काढूयात. तर प्रथम आपण पट्टीचा वापर करूया. तर या ठिकाणी आपण अल्टिट्यूड्स आणि मीडियन दोन्ही काढूया. माझ्याबरोबर सर्वांनी कृती करायची आहे. तर यामध्ये आपल्याला प्रत्येक व्हर्टेक्समधून काय करायचं आहे, त्याच्या समोरच्या बाजूवर काय टाकायचं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे,
तर सर्वांची आकृती आहे ती बरोबर आली पाहिजे, म्हणून व्यवस्थित आपण काय करणार आहोत, कृती करणार आहोत. ठीक आहे. प्रत्येक त्रिकोणाचे जे तीनही शिरोबिंदू आहेत, पॉइंट आहेत, त्याच्यातून आपण काय काढूया, व्हर्टेक्स. मीडियन्स पण काढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करून घ्या, व्यवस्थित माप घ्या आणि काढून घ्या. ठीक आहे. ह्या पॉइंटला काय करूया, आपण नाव देऊया. आता या ठिकाणी XYZ दिलेला आहे, आपण देऊया A द्या, B द्या आणि C द्या. आता जो सेंटर आलेला आहे त्याला आपल्याला काय नाव द्यायचं आहे, O. ठीक आहे. आणि नंतर आपण जेव्हा मीडियन्स काढणार आहोत तेव्हा जो त्याचा सेंटर मिळणार आहे त्याला आपण G नाव देऊ. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये जी तुमची साइड XY आहे त्याचा आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे, दुभाजक काढायचा आहे, नंतर YZ चा काढायचा आहे आणि नंतर XZ चा. तिन्ही बाजूचा आपल्याला काय काढायचं आहे, मीडियन्स काढायची. थोडक्यात काय काढायच्या, मीडियन्स काढायच्या आणि त्या आपल्याला काय करून घ्यायच्या, जोडून घ्यायच्या. ठीक आहे. आपण काय करूया, कंपासचा वापर करूया. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय काढायचंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय आणि दोन्ही बाजूनी आपल्याला कर काढून घ्यायचे. ठीक आहे. या बाजूला पुन्हा या बाजूला. ठीक आहे. आता कंपासचं टोक उचलायचं, X वर ठेवायचं, पुन्हा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, पुन्हा काय करायचं, दोन्ही बाजूला कर काढून घ्यायचे. ठीक आहे. आता कोणती बाजू राहिली, ह्या बाजूला. ठीक आहे. हे जे पॉइंट आहेत ते काय करून घ्यायचे, जोडून घ्यायचे. पट्टीच्या साहाय्याने तुम्ही काय करू शकता, ते पॉइंट जोडून घेऊ शकता. आपण लगेच जोडून घेऊया. ठीक आहे. या ठिकाणी या बाजूचा जो कर आहे तो तुम्हाला मिळालेला. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही माझ्याबरोबर कृती करायची, पाहून घ्या सर्वांनी. आता पुन्हा काय करायचं आहे आपल्याला, ही जी खालची बाजू आहे X आणि Z, यावरून आपल्याला त्याचं काय काढायची, मीडियन काढायची. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार आहात, तुमचं जे टोक आहे ते कुठं ठेवणार आहात, तर या ठिकाणी Z. ठीक आहे. Z वर आपण काय करूया, टोक फिक्स करूया आणि निम्म्यापेक्षा जास्त काय करूया, यामध्ये अंतर घेऊया आणि काय करूया, कंस काढून घेऊया. तर या ठिकाणी आणि खालच्या बाजूने
आता कंपासचं टोक तुम्हाला कुठे ठेवायचंय, वाय वर ठेवायचंय. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि मग या ठिकाणी पुन्हा एक कंस काढून घ्या. परत खालच्या बाजूनी दुसरा कंस काढून घ्या आणि पुन्हा तो पट्टीच्या साहाय्याने काय करायचा आहे, जोडून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण दुसऱ्या रेषेने जोडून घेऊया. हा जो आहे तो व्यवस्थित काय करा, तुम्ही जोडून घ्या. तर आता आपल्याला तिसरी जी बाजू आहे XZ वर पण काय करायचंय, आपल्याला कंस काढायचंय. तर यामध्ये अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, कृती करणार आहोत. नंतर ह्या बाजूला तेवढंच अंतर ठेवून आपण काय करणार आहोत, दुसरा कंस काढणार आहोत. आता आपण हे कंपास उचलून ह्या बाजूला ठेवूया. पुन्हा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि पुन्हा काय करा, या बाजूला कंस काढा. ठीक आहे. पुन्हा काय करा, अंतर घ्या तेवढंच, याच्यावर कंपासचं टोक ठेवा. आणि मग काय करा, हे पॉइंट जोडून घ्या. थोडीशी आकृती तुम्ही व्यवस्थित काढा या ठिकाणी. या ठिकाणी आकृती काढत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. पहा काय होतं, या ठिकाणी हा कर तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो कर आहे तो या ठिकाणी होईल. अशा पद्धतीने हा जो तुमचा पॉइंट मिळणार आहे, या ठिकाणी त्याला जी हे नाव द्यायचं. तर हे घेत असताना तुमचं हे जे अंतर आहे ते काय करायचंय, तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. तुमच्या वहीमध्ये ते बरोबर येणार आहे, परंतु इथं काढत असताना थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं या ठिकाणी हे अशा पद्धतीने काय येणार आहे, तुमचं आकृती येणार आहे. आणि त्याचा जो सेंटर आहे त्याला काय नाव द्यायचंय, तुम्हाला जी हे नाव द्यायचं आहे. तर हा जो प्रश्न आहे तो वहीमध्ये तुम्ही काय करायचा आहे, सोडवायचा आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया आपण.